छत्रपती संभाजीनगरात एक फसवणुकीची घटना समोर आली आहे आणि ती दुसऱ्या तिसऱ्यानी नाही तर सख्या बहिणींनी आईला ढाल बनवून आपल्या भावासोबत केली आहे। सुनील कुमार कलानी हे बीड बायपासला राहतात। ते एक अनुभवी उद्योजक असून लिंबे जळगाव येथे त्यांचा स्वतःचा कारखाना आहे। त्यांचे वडील हरिकिशन कलानी हे मूळचे पश्चिम बंगालच्या सिलिगुडीतले नावाजलेले व्यापारी होते। 2020 ला त्यांचे निधन झालं। त्यांनी केलेल्या मृत्यूपत्रानुसार सिलिगुडीतली प्रॉपर्टी आणि बँकचे वारस म्हणून सुनील कुमार यांचं नाव होतं। याच रागातून त्यांच्या बहिणीने कट रचला आणि त्यात आपल्या स्वतःच्या आईचाही वापर केला। त्यांचं नाव सुनीता दिलीप लाहोटी आणि शोभना शरद दुवानी असं आहे। आईला विश्वासात घेऊन त्या जयपूरला घेऊन गेल्या। तिथं त्यांनी आईकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या। याचा वापर करून त्यांनी HDFC डीमॅट खात्यावरचे 80 लाखाचे शेअर्स स्वतःच्या खात्यावर करून घेतले। सोबतच ॲक्सिस आणि पंजाब नॅशनल बँकेतले प्रत्येक 15 लाख रुपये काढले। कोटक मधलेही 50 लाख रुपये हडपले। जयपूरचा प्लॉट पण आईच्या सह्यांचा वापर करून 35 लाखाला विकला आणि ते पैसे गायब केले। एवढंच नाही तर बँक आणि डीमॅट खात्यावर नॉमिनी म्हणून सुनील कुमार यांचं नाव काढून स्वतःचं नाव लावून दिलं। 20 मार्च 2024 ला आईच्या निधनानंतर सुनील कुमारला सगळा प्रकार कळला। ज्या बँक खात्यावर त्यांचं नाव असायला होतं तिथे बहिणींचे नाव होते, शेअर्स गायब होते, प्लॉटही विकला गेलेला होता। सगळं उघड झालं तेव्हा 1,95,00,000 पेक्षा जास्त नुकसान झालेलं होतं। त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी दोन्ही बहिणींविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवलाय। सध्या सातारा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।